हां नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव विजय जगन्नाथ पाटील, राहणार सांगळत, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा. बरं आपण हे जे शेत आहे या शेतामध्ये जे उभं आहे हो, हे किती एकराचं क्षेत्रफळ आहे? हे 8 एकर आहे पूर्ण. 8 एकराचं हे पूर्ण क्षेत्रफळ आहे. हो बरं आधुनिक पद्धतीने तुम्ही या शेताला डेव्हलप केलं आणि हो. याला कंपाऊंड वगैरे सर्व दिसते म्हणजे जंगली स्वपादापासून सगळं हो संरक्षण. यावर्षी कंपाऊंड केलं उन्हाळ्यामध्ये. बरं हा कुठल्या जातीचा चणा आहे? हा राजविजय म्हणून आहे. राजविजय चणा आहे. हो. बरं याच्या तुम्ही पहिल्यापासून सांगाल का तुम्ही व्यवस्थापनामध्ये काय काय वापरलं याच्या? हो तर हे पेरणी करायच्या अगोदर हां हा ट्रॅक्टरवर पेरलेला हरभरा आहे, ट्रॅक्टरवर पेरलेलं आहे. 2च्या फाटावर. बरं तर हे या 2 फटीतलं अंतर म्हणजे 2 फुटाचं आहे. हा 2 फुटाचा, बरं बरं 2 फुटाच्या फाटावर पेरला हरभरा. हां हां तर त्याला ट्रीटमेंट दिलेली आहे आपण अगोदर, पेरणी करायच्या अगोदर. हां हां ते धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर पुणे म्हणून आहे, बरं त्याला ते RPS 76 आहे लिक्विड. बरं त्याची बीज प्रक्रिया केली. त्याची बीज प्रक्रिया केली हां. आणि नंतर ते पेरणी केली आपण. हां पेरणीमध्ये तुम्ही रसायनमधून पेस्टिसाईडमधून काय वापरलं खत? रासायनिक खतामध्ये आपण ते 12-32-16 होतं, एका एकरासाठी किती वापरलं? ते आपण 25 किलो वापरेलं आहे. एका एकरासाठी 25 किलो 25 वापरलं. किलो. हा. आणि हे जे ग्रॅन्युअल दिसते हा. त्याच्यामध्ये ह्या किती बॅगा टाकल्या एका एकरामध्ये? या 8 एकरासाठी किती बॅगा वापरल्या तुम्ही? या 8 एकरामध्ये आपण तसा यूज याचा आपण 6 एकरावर केला ग्रॅन्युअलचा. 6 एकरासाठी तुम्ही 6 एकर टाकलेला आहे बरं आणि 2 एकर मागे ठेवलेला आहे. बरं म्हणजे तुम्ही प्रयोग करून पाहून राहिले हा प्रयोग चालू आहे. की बा आमच्या ग्रॅन्युअल्सनं काय फरक पडतो. हो. बरोबर आहे की नाही? बरोबर. मग आता याच्यासाठी तुम्ही जे धन्वंतरीचे उत्पादन आहे हो त्याच्या कोणकोणत्या फवारण्या घेतल्या? आपण याचा RPS 76 मारलं. बरं RPS 76चं ते बियाण्याला लावून बीज प्रक्रिया करून ते पेरलेलं आहे आणि वरून RPS 76 मारलेलं आहे. बरं किती दिवसाच्या अगोदर RPS 76ची फवारणी घेतली होती याच्यावर? याच्यावर RPS 76च्या फवारणीला झाले जवळपास 3 आठवडे. 3 आठवड्याच्या अगोदर तुम्ही RPS 76ची फवारणी घेतली. हो. त्याच्यासोबत मार्केटचं कुठलं औषध घेतलं होतं RPS 76 सोबत? RPS 76 सोबत फक्त प्रोक्लेम म्हणून जे आहे हां अळीनाशक, हां ते अळीनाशक आपण फक्त 3 ग्रॅम वापरलं. हां इमामेक्टिन बेंजिवेट तुम्ही RPS 76 सोबत वापरलं. हो हो. बरं आता हा किती दिवसाचा झाला? हा आता या येणाऱ्या 4 तारखेला 2 महिन्याचा होते म्हणजे पेरणीसाठी. बरं बरं याची लागवड कोण्या तारखेला केली तुम्ही? याची लागवड केलेली आहे आपण 4/10/2020. बरं 4/10/2020ला तुम्ही याची लागवड केली. हो. आज दिनांक 31/12. 31/12/2020 हो. म्हणजे तुमच्या ह्याच्यातून याला 60 दिवस झाले. 60 दिवस व्हायचे आहे. 60 दिवस होण्यासाठी 4 दिवस बाकी आहे. बाकी आहे. हो. जर आपण 60 दिवसाच्या यानं जर पाहिलं हा. तर याला इतके फुटवे आहे हो. फुटवे आहे की आपण फुटव्यांची गिनतीसुद्धा करू शकत नाही. जर फुटवे जवळपास 75-80च्या आसपास आहे. तर आपण पाहिलं तर हे झाड असं गोळा करावं लागते. हो गोळा केल्यानंतर म्हणजे असं हे झाड होते. हो याला असंख्य फुटवे आपण मोजू शकत नाही. हो हो आणि सध्या हे चांगलं बहरलेलं आहे, हो. आता फुलोऱ्यात आहे. चांगल्या फुलांच्या अवस्थेमध्ये आहे. हो. आता याच्यानंतर तुम्ही कुठली फवारणी घेणार आहे याच्यासाठी? ते साहेब ते झाड दबलं आमचं खाली पाहता. हां कोणती फवारणी घेणार आहे? याच्यावर आता आपण ते फ्लोरारिच म्हणून आहे, धन्वंतरीचंच आहे. हां हां ते धन्वंतरीचं फ्लोरारिच आणि दुसरं आपलं ते सिल्कोरिच, हां हां तर ते घ्यायचं आहे. तर आता उद्या तर नाही पण परवाला स्प्रे करायची आहे. बरं बरं. मग हे जे धन्वंतरीचे उत्पादन आहे याच्याबद्दल माहिती तुम्हाला कोणी दिली? धन्वंतरीची माहिती ते आमच्या अंतरीचे विश्वनाथ भाऊ साबे आहेत ते आहे. बरं आणि त्यांचेच मित्र म्हणजे आमचेही मित्र आहे ते सदाभाऊ बोरले म्हणून आहे. हां हां तर त्यांनी मला प्रोत्साहित केलं आणि मी प्रोत्साहित झालो. पण हे एकदम प्रॉडक्ट चांगलं वाटलं. त्यांनी जे धन्वंतरीचे उत्पादन आहे याच्या तंत्रज्ञानाबद्दल तुम्हाला संपूर्ण एकदम महत्त्व आहे आणि त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवून हे संपूर्ण प्रोडक्ट वापरले धन्वंतरी. मग याच्याबद्दल खुश आहे तुम्ही? एकदम खुश. आणि काहीच problem नाही. इतर शेतकऱ्यांना याच्याबद्दल काय सांगाल? मी तर असं म्हणेल की बाकीचं जे आपण रासायनिक वगैरे वापरतो या रासायनिकपेक्षा हे एकदम अल्टिमेट आहे. बरं म्हणजे सुंदर आहे, चांगलं आहे आणि तुमच्या जमिनीचं पोतही सुधारते, तुमच्या उत्पन्नात भरपूर वाढ होते. जर जमिनीची विषय काढला, जमिनीच्या पोतीचा जर विषय केला तर ही पूर्ण आपण हाताने उकरू शकतो. हो हो म्हणजे एकदम सुपीक झाली. एवढी नरम जमीन झाली आहे. हो एकदम नरम. म्हणजे या जमिनीचा शक्यतो म्हणजे आपण त्या शब्दामध्ये याचं वर्णन करू शकतो की
जमिनीचा पूर्ण कायापालट होऊन हो जातो. हो एकदम बरं साहेब, अपेक्षित उत्पन्न किती आहे एका एकरापासून? एका एकरापासून तसं तर 12 क्विंटलच्या वरचीच अपेक्षा आहे. 12 क्विंटलची अपेक्षा आहे. हो हो आता इतर लोकांच्या तुलनेमध्ये आपलं जे हरभऱ्याचं पीक आहे हे कसं वाटतं तुम्हाला? नाही, माझं पीक एकदम, मला तर एकदम सुंदर वाटून राहिलं, कारण त्याची क्वालिटी आणि त्याचे फुटवे आता जर बघितले तर ते एकदम खूपच छान आहे. खूप फुलं आहे त्याला आता आणि फुलं खूप जास्त आहे. धन्यवाद.